एक बाप आपल्या मुलीसाठी काही करू शकतं असं का किती म्हणते वेळ बघ. 10 वाजले ते लेकरू झोपलं तसंच. काय खाते झोपले ते ना जाऊ का सानू पप्पा आलेत नाही आणलो का काय आणलं का बाहेर भेटलं नाही तुम्हाला किती वाजलेत 10 वाजलेत गॅस शॉर्टेज म्हणून काय बंद आहे का सगळीकडं आता काय करणार आहात तुम्ही स्वतः बनवणार काय पनीर चिल्ली खरं जगात कुठेही काय हो पण आपला बाप आपल्या मुलीसाठी कुठलीही गोष्ट करायला कुठंच कमी पडत नाही बरं का. आता त्यांना बाहेर मंचुरियन भेटलं नाही म्हणून त्यांनी येताना सगळं सामान घेऊन आलेत आणि घरी करायला लागलेत. रात्रीचे 10:30 वाजले तरी त्यांचा अजून जेवायचा पत्ता नाही पण मुलीसाठी खायला बनवायला लागलेत ते. जगात तिकडं युद्ध होऊ नाही तर अजून काय बॉम्बस्फोट हो पण मुलीसाठी कुठलीही गोष्ट पाहिजे असेल ना तर कुठलाही बाप आहे ना कुठंच मागं हटत नाही बरं का. ह्याच्यावरनं दिसतंय कारण तिला खायचं होतं कालपासून खायचं होतं काल पण भेटलं नाही म्हणून आज स्वतः सामान घेऊन घरी तिला रात्रीचे 10:30 वाजले तर करून द्यायला लागलेत. खरंच बाप तो बापच असतो. मुलीचे कुठलेही हट्ट पुरवण्यासाठी ना बाप कधीच थकत नाही बरं का. रात्रीचे 10:30 वाजलेत काम करून येऊन घरी तर मुलगी रुसून बसली आहे तर तिच्यासाठी पनीर मंचुरियन बनवायला लागलेत 10:30 वाजले आणि त्यांचा उपवास आहे बरं का. आणि आज त्यांचा उपवास आहे ते सकाळपासून स्वतः पण जेवले नाहीत पण मुलगी तर रुसून झोपलेली होती म्हणून ती पण जेवली नव्हती. मुलीसाठी पहिलं मी माझ्या हाताने करणार म्हणून ते स्वयंपाक करायला लागले तिच्यासाठी पनीर मंचुरियन आणि मग नंतर त्या दोघांनी बसून जेवणार आहेत आता दोघं. बघा त्यांचं चाललंय मस्त. सावना आमची इथं थांबली मम्मी कधी होते काय माहिती म्हणत. खुश तर मधून खूप आहे पण झोपेतनं उठल्यामुळे तिचा पण चेहरा जरा चला जाऊ द्या असं काय का असं ना पण पप्पांच्या हातनं भेटते म्हणलं त्यापेक्षा स्वर्गसुख आमच्या सानू पुढं काय असणार आहे नाही का. फायनली या दोघांना पण खायला भेटते आता. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.